विद्यार्थी मित्र नमस्कार. आपण भारताच्या भूगोलशास्त्राची मांडणी करत आहोत. यापूर्वी आपण भारताचे स्थान, भारताचा विस्तार आणि भारताची प्राकृतिक रचना यांची मांडणी केलेली आहे. आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्याला भारतीय जलप्रणालींची मांडणी करायची आहे. भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात जलप्रणाली विकसित झालेली आहे. भारतामध्ये गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू या उत्तर भारतातील महत्त्वाच्या नद्या आहेत. शिवाय दक्षिण भारताचा जर आपण विचार केला तर नर्मदा, तापी, गोदावरी, कृष्णा, कावेरी, महानदी, पेन्नेरू, पालर इत्यादी अनेक महत्त्वाच्या नदी प्रणाली या विकसित झालेल्या दिसून येतात. आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून भारतीय जलप्रणालींचे असणारे प्रकार आणि त्यानंतर भारतीय जलप्रणालीच्या विकासावर परिणाम करणारे घटक यांची अतिशय थोडक्यात मांडणी आपल्याला या ठिकाणी करायची आहे. भारतीय जलप्रणालीचा जर आपण विचार केला तर प्रामुख्याने दोन प्रकारांच्या मध्ये त्याचं वर्गीकरण केले जाते. पहिला महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजेच हिमालयीन जलप्रणाली. ज्या जलप्रणालीचा उगम हिमालयीन पर्वतीय प्रदेशामध्ये होतो तर त्या जलप्रणालीला या ठिकाणी हिमालयीन जलप्रणाली असे म्हणतात. आणि दुसरी महत्त्वाची जलप्रणाली आहे ती म्हणजेच पठारावरील जलप्रणाली. ज्या जलप्रणालीचा उगम हा भारतीय पठारावर झालेला आहे तर त्याला पठारावरील जलप्रणाली म्हणून ओळखले जाते. यापैकी हिमालयीन जलप्रणालीचा जर आपण विचार केला तर ही जलप्रणाली कोणत्या सागराला किंवा उपसागराला जाऊन मिळते याच्या आधारे त्याचे दोन प्रकार पाडण्यात आलेले आहेत. पहिला महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजेच बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी जलप्रणाली. यामध्ये गंगा जलप्रणाली आणि ब्रह्मपुत्रा जलप्रणाली यांचा समावेश होतो. आणि दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजेच अरबी समुद्राला जाऊन मिळणारी जलप्रणाली. यामध्ये सिंधू जलप्रणालीचा समावेश झालेला दिसून येतो. हिमालयीन जलप्रणालीचे निर्मितीच्या आधारे देखील पुन्हा दोन प्रकार पाडण्यात आलेले आहेत. आपणास माहीतच आहे की हिमालय पर्वताची निर्मिती ही तेहतीस समुद्रामध्ये साचलेल्या गाळाच्या संचयनावर दाब पडून वळीकरण झालं आणि या वळीकरणातून हिमालय पर्वताची निर्मिती झालेली आहे. मग या हिमालय पर्वताची निर्मिती होण्याच्या पूर्वीच्या कालखंडामध्ये काही जलप्रणाली अस्तित्वात होती. आता इंडो ब्राह्म या सिद्धांताचा जर आपण विचार केला तर हिमालय पर्वताची निर्मिती होण्यापूर्वी इंडो ब्राह्म नावाची एकच जलप्रणाली किंवा नदी प्रणाली अस्तित्वात होती आणि ही जलप्रणाली पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत होती. याचा जर आपण आधार घेतला तर सरसनपणे सिंधू आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांचा जो काही सुरुवातीचा कालखंड आहे तो हिमालय पर्वताची उत्पत्ती होण्याच्या पूर्वीचा कालखंड असलेला दिसून येतो. मात्र हिमालय पर्वताची उत्पत्ती झाल्यानंतर सिंधू जलप्रणाली विभक्त झालेली आहे, गंगा वेगळी झालेली आहे आणि ब्रह्मपुत्रा वेगळी झालेली आहे. म्हणजेच हिमालय पर्वताची उत्पत्ती झाल्यानंतरची जलप्रणाली हा एक भारतीय हिमालयीन पर्वतातील जलप्रणालीचा एक महत्त्वाचा प्रकार असलेला दिसून येतो. कारण या ठिकाणी पहा की हिमालयाची उत्पत्ती झाली म्हणजेच त्या ठिकाणी प्राकृतिक रचनेत भिन्नता निर्माण झाली आणि या प्राकृतिक रचनेचा परिणाम म्हणून हिमालयीन पर्वतीय प्रदेशामध्ये अनेक नद्या ज्या आहेत या नद्या विकसित झालेल्या दिसून येतात. तर या प्रकारे हिमालय पर्वताच्या उत्पत्तीनंतरची जलप्रणाली हा एक हिमालयीन जलप्रणालीचा महत्त्वाचा प्रकार असलेला दिसून येतो. पठारावरील जलप्रणालीचे प्रमुख तीन प्रकार पाडले जातात. ही जलप्रणाली कोणत्या दिशेने वाहत जाते त्याच्या आधारे हे प्रकार पाडले गेलेले दिसून येतात. पहिला महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजेच पूर्ववाहिनी. पूर्ववाहिनी जलप्रणालीमध्ये महानदी, सुवर्णरेखा, वैतरणी, ब्राह्मणी, त्यानंतर गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि पेन्नेरू या ज्या काही महत्त्वाच्या जलप्रणाली आहेत त्यांचा समावेश केला जातो. या नद्या भारतीय पठारावर उगम पावतात आणि भारतीय पठारावर उगम पावल्यानंतर सर्वसामान्यपणे पूर्वेच्या दिशेने वाहत जातात आणि पुढे बंगालच्या उपसागराला मिळत असलेल्या दिसून येतात.
दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजेच पश्चिम वाहिनी. नर्मदा, तापी या प्रमुख दोन महत्त्वाच्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. याशिवाय पश्चिम घाटात उगम पावून अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या अनेक लहान नद्या ज्या आहेत तर त्यांचा समावेश देखील या ठिकाणी पश्चिम वाहिनी नद्यांच्या मध्ये केला जातो. पश्चिम वाहिनी नद्यांचा विकास फारसा झालेला नाही, कारण या नद्यांची लांबी ही अतिशय अल्प आहे आणि या ठिकाणचा असणारा उतार जो आहे हा उतार अतिशय तीव्र आहे. त्यामुळे या नद्या वेगाने वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात. त्यामुळे या नदी खोऱ्यांचा किंवा या जलप्रणालीचा फारसा विकास झालेला नाही. उत्तर वाहिनी जलप्रणालींच्या मध्ये प्रामुख्याने चंबळ, बेटवा, केन, सोन इत्यादी नद्यांचा समावेश केला जातो. या नद्या भारतीय पठारावर उगम पावतात आणि भारतीय पठारावर उगम पावल्यानंतर साधारणतः उत्तरेस वाहत जाऊन उत्तर भारतीय मैदानामध्ये गंगा जलप्रणालीला जाऊन मिळतात. तर या प्रकारे पठारावरील जलप्रणालीचे प्रमुख 3 प्रकार पडत असलेले दिसून येतात. भारतीय जलप्रणालींच्यावर अनेक घटकांचा परिणाम झालेला आहे आणि यामध्ये पहिला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजेच भूपृष्ठ रचना. भारतामध्ये पर्वत, पठार, मैदान या प्रकारची प्राकृतिक रचना आहे. शिवाय भारतामध्ये अनेक डोंगर रांगा अस्तित्वात आहेत. प्रत्येक प्रदेशामध्ये असणारी डोंगर रांगांची दिशा, त्यांची उंची ही भिन्न आहे आणि याचा परिणाम हा भारतीय जलप्रणालीवर झालेला दिसून येतो. हिमालयन पर्वतीय प्रदेशातील जलप्रणाली भिन्न आहे, भारतीय पठारावरील जलप्रणाली भिन्न आहे. सह्याद्री पर्वतीय प्रदेशामध्ये उगम पावून पश्चिमेस वाहत जाणाऱ्या जलप्रणालीचा जर आपण विचार केला तर त्याची वैशिष्ट्ये वेगळी असलेली दिसून येतात आणि हा संपूर्ण परिणाम या ठिकाणी भूपृष्ठ रचनेचा म्हणजेच प्राकृतिक रचनेचा असलेला दिसून येतो. त्यानंतर पहा की जमिनीचा उतार आणि प्रवाहाचा वेग हे घटक देखील भारतीय जलप्रणालींच्यावर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक मानलेले आहेत. ज्या ठिकाणी जमिनीचा उतार अधिक आहे त्या ठिकाणी प्रवाहाचा वेग अधिक असतो आणि त्याचा परिणाम पुन्हा जलप्रणालीच्या विकासावर झालेला दिसून येतो. हिमालयन पर्वतीय प्रदेशामध्ये सुरुवातीला जलप्रणाली ज्या आहेत या समांतर वाहत असलेले दिसून येतात, कारण उतार तीव्र असल्यामुळे या नद्या उभ्या दिशेत खनन कार्य करतात आणि वेगाने वाहतात. त्यामुळे आडव्या दिशेमध्ये या नदी पात्रांचा विकास होत नाही. याउलट उत्तर भारतीय मैदानामध्ये आल्यानंतर या नद्यांनी मात्र विस्तृत अशा गाळाच्या मैदानाची निर्मिती केलेली आहे. हा त्या ठिकाणच्या प्रवाहाचा वेग जो काही मंदावलेला आहे किंवा जमिनीचा उतार जो अतिशय मंद आहे तर त्याचा परिणाम असलेला दिसून येतो. साधारणतः कोकणातून वाहणाऱ्या नद्या या समांतर आहेत. याचं कारण या नद्यांचा जर आपण विचार केला तर या नद्या अतिशय वेगाने वाहतात आणि शिवाय या ठिकाणचा भूपृष्ठ रचनेचा असणारा उतार अधिक आहे आणि म्हणून कोकणातील नद्या या समांतर पद्धतीने वाहत असलेल्या दिसून येतात. जमिनीचा मऊ आणि कठीणपणा हा घटक भारतीय जलप्रणालींच्यावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. मैदानी प्रदेशात जमीन मऊ असते, त्यामुळे नागमोडी वळणे, अर्धचंद्राकृती सरोवरे या पद्धतीने नदीपात्रांची किंवा नदीशी संबंधित भूरूपांची निर्मिती होत असते. याउलट पठारी प्रदेशांचा जर आपण विचार केला तर जी काही जमीन आहे ही थोडीशी कठीण असलेली दिसून येते आणि जमीन कठीण असल्यामुळे त्या ठिकाणी फारशा प्रमाणात जलप्रणालीचा विकास जो आहे हा जलप्रणालीचा विकास होत नाही. हवामान हा घटक भारतीय जलप्रणालीवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. हवामानामध्ये आर्द्रता, वायुभार, वारे, पर्जन्य ही हवा आणि हवामानाची अंगे म्हणून ओळखली जातात आणि हे घटक जे आहेत हे भारतीय जलप्रणालीच्या विकासावर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक असलेले दिसून येतात. हिमालयन पर्वतीय प्रदेशामध्ये उगम पावणाऱ्या नद्या या अधिक विकसित झालेल्या आहेत, कारण या ठिकाणी पडणाऱ्या पर्जन्याचं प्रमाण अधिक आहे. याउलट भारतीय पठारावरील नद्या या अल्प प्रमाणात विकसित झालेल्या आहेत. याचं कारण या ठिकाणी असणारं पर्जन्याचं प्रमाण कमी आहे. राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशामध्ये शुष्क स्वरूपाच्या नद्या आढळतात किंवा काही नद्या ज्या आहेत या कोरड्या होत चाललेल्या आहेत. या ठिकाणचं असणारं पर्जन्याचं अत्यल्प प्रमाण हे त्याला कारणीभूत असलेलं दिसून येतं. थोडक्यात पहा की जलप्रणालीच्या विकासावर हवामान हा घटक
परिणाम करत असलेला दिसून येतो. एखाद्या नदीपात्रामध्ये असणारे पाण्याचे प्रमाण हा घटक देखील त्या नद्यांच्या विकासावर किंवा त्या जलप्रणालीच्या विकासावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक मानला जातो. आणि म्हणूनच उत्तर भारतातील जी काही एकंदरीत जलप्रणाली आहे ही पूर्णतः विकसित जलप्रणाली आहे. याउलट दक्षिण भारतातील जलप्रणाली ही पूर्णतः विकसित नाही. याचं कारण उत्तर भारतीय जलप्रणालींच्या मध्ये असणारे पाण्याचे प्रमाण हे अधिक आहे. याउलट दक्षिण भारतातील जलप्रणालींच्या मध्ये असणारे पाण्याचे प्रमाण हे अतिशय अल्प असलेले दिसून येते. नद्यांची लांबी हा घटक देखील जलप्रणालींच्या विकासावर परिणाम करतो. नद्यांची लांबी अधिक असेल तर त्या नदीपात्राचा किंवा त्या जलप्रणालीचा विकास झालेला दिसून येतो. साधारणतः वृक्षाकार प्रकारची जलप्रणाली पाहायला मिळते. आपण गंगा जलप्रणालीचा जर विचार केला तर गंगा ही वृक्षाकार जलप्रणाली आहे. याउलट कोकणातून वाहणाऱ्या नद्यांचा जर आपण विचार केला तर या नद्या लांबीने अतिशय लहान आहेत आणि म्हणून कोकणात आढळणारी जी काही जलप्रणाली आहे ती समांतर प्रकारची असलेली दिसून येते. थोडक्यात जलप्रणालीच्या विकासावर त्या ठिकाणची जी काही नद्यांची असणारी लांबी आहे हा घटक देखील प्रामुख्याने परिणाम करताना दिसून येतो. धन्यवाद. आपल्या काही शंका असतील तर आपण त्या विचारू शकता. आपण ईमेलद्वारे, फोनद्वारे किंवा गुगल क्लासरूमच्या माध्यमातून देखील आपले प्रश्न, आपल्या शंका उपस्थित करू शकता. धन्यवाद.